तरुण धावत्या लोकलमधून वैतरणा खाडीपात्रात पडला। रेल्वे कर्मचारी स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचलेले आहेत। बोईसरहून बोरिवलीकडे जात असताना ही दुर्घटना घडलेली आहे। पश्चिम रेल्वेच्या वैतरणा खाडीवरील पुलावरून धावत्या लोकलमधून खाडीपात्रात एक प्रवासी पडल्याची धक्कादायक घटना आहे। बोईसरहून बोरिवलीकडे जात असताना ही दुर्घटना घडली। उदय वांगड असं या तरुणाचं नाव आहे। वैतरणा रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागातील ट्रॅक मेंटेनर आणि ब्रिज गार्ड असलेले रमेश सिंग हे रात्री गस्तीवर असताना त्यांना पुलाखालून आवाज ऐकू आला। याची माहिती त्यांनी रेल्वेच्या इतर कर्मचाऱ्यांना आणि वाढीव गावातील शिवसेनेचे शाखा प्रमुख गुरु पाटील यांना दिली। गुरु पाटील यांनी विलंब न करता उपशाखा प्रमुख साई पाटील यांच्या सोबतीने बोट घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि पुलाच्या पिलरचा आसरा घेऊन राहिलेल्या उदय वांगड याला जीवनदान दिले। सविस्तर तपशील देत आहेत प्रतिनिधी धनंजय दळवी। धनंजय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर पश्चिम रेल्वेच्या वैतरणा खाडीवरील पुलावर धावत्या लोकलमधून हा तरुण जो आहे तो खाडीपात्रात पडला होता आणि यावेळेस तिकडे तैनात असलेले जे कर्मचारी आहेत रेल्वेचे त्यांच्या निदर्शनास ते गस्तीच्या वेळेस आले आणि त्यांनी त्याचा जीव जो आहे तो वाचवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। रमेश सिंग असं या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे। त्यांच्या सतर्कतेमुळे उदय वांगड या तरुणाचा जीव हा वाचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। रेल्वेले जे इंजिनियर विभाग आहे त्यामध्ये हे रमेश काम करत होते वैतरणाच्या इथे आणि ते रात्री गस्त घालत होते आणि गस्ती दरम्यान त्यांच्या नजरेत त्या ठिकाणी उदय दिसला आणि त्याच्यानंतर त्यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती तिकडच्या स्थानिक रेल्वे पोलीस स्थानकांना दिली आणि त्याच्यानंतर तिथे आणखी रेल्वेचे काही कर्मचारी अधिकारी आले आणि त्यानंतर काही स्थानिकांच्या मदतीने होडीने त्याला सुखरूप जे आहे त्याला वाचवले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर उदयने जे आहेत ते रेल्वे कर्मचाऱ्यांचे सुद्धा आभार मानले। देवदूतासारखे तुम्ही मला वाचवायला आलात म्हणून असं म्हणत त्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि त्याचा जीव वाचवला त्यांचे आभार मानलेले आपल्याला पाहायला मिळाले। विक्रांत, धन्यवाद धनंजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।